जय शिवराय मित्रांनो, मी प्रल्हाद भोसले। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकप्रिय झालेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आणि या योजनेच्या संदर्भामध्ये नवनिर्वाचित मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अतिशय पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाची अशी घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जात होते, पण यानंतर आता 1500 ऐवजी 2100 रुपये लवकरच या महिलांना मिळणार आहेत। तर आता ज्या पात्र महिला आहेत त्या पात्र महिलांनाच या योजनेचे पैसे यापुढे भेटणार आहेत। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ज्या महिलांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेले आहेत त्या महिलांना सुद्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे म्हणजे 1500 प्लस 1500 असे 3000 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 5 डिसेंबर 2024 म्हणजे 5, 6, 7 तारखेला त्या महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये येणार आहेत। आणि ज्या महिलांना हे सर्व काही पैसे आतापर्यंत भेटलेले आहेत त्यांना 2100 रुपये लवकरच त्यांना 2100 रुपये मिळण्यापासून सुरुवात होणार आहे। तर आता हे 2100 रुपये भेटण्यासाठी तुम्ही पात्र आहात का? कारण पात्र महिलांनाच भेटणार आहेत। आता यामध्ये काही ज्या अटी शर्ती घालून देण्यात आलेल्या होत्या त्या अटी शर्तीमध्ये तुम्ही बसता का? कारण त्या अटी शर्ती अतिशय महत्त्वाच्या आहेत। आता त्या कोणकोणत्या अटी शर्ती आहेत आपण या अगोदरही तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे, पण परत एकदा सांगतो की तुम्ही जर तुमच्या कुटुंबामध्ये जर एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला असेल तरच तुम्ही त्या योजनेसाठी पात्र आहात, म्हणजे त्या दोघींनाही पैसे भेटणार आहेत। पण एक विवाहित आणि 2 किंवा 3 अविवाहित असेल तर अशा कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित या दोघींनाच पैसे भेटतील, दोघींना पैसे भेटणार नाहीत। आणि त्यासोबत तुम्ही जर तुमचं उत्पन्न हे 2.5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नसाल। म्हणजेच आता तुमचं उत्पन्न ते कसं काउंट होणार आहे की जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला असेल म्हणजे ITR फाईल केलेला असेल तर तुमचं इन्कम त्यामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त दाखवण्यात आलेलं असेल तर तुम्ही या योजनेचे पात्र मध्ये नसाल, म्हणजे या योजनेसाठी तुम्ही पात्र नसाल। म्हणजेच यापुढे तुम्हाला या योजनेचे पैसे येणार नाहीत। त्यासोबतच अजून आता ज्या कुटुंबाच्या नावावरती म्हणजे एखादी गाडी आहे म्हणजे 4 व्हीलर आहे त्या कुटुंबामध्ये सुद्धा असे बरेच म्हणजे यापुढे त्या पैसे येतील की नाही हे सांगता येणार नाही। त्यानंतर तुम्हाला शासनाकडून काही 1500 रुपयाचा लाभ भेटत असेल म्हणजेच श्रावण बाळ योजना असेल किंवा वयोवृद्ध पेन्शन असेल, त्यानंतर निराधार महिलांचं पेन्शन असेल, यापैकी जर काही पैसे तुमच्या खात्यावर जमा होत असतील तर या योजनेचा फायदा तुम्हाला भेटणार नाही। म्हणजे या योजनेमध्ये तुम्हाला या योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार नाहीत। अशा अनेक जे काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियम तुम्हाला पाळावे लागतील। त्या नियमामध्ये तुम्ही जर बसत असताल तरच तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत, अन्यथा हे पैसे भेटणार नाहीत। आता अतिशय महत्त्वाचं, आता 2100 रुपयाची घोषणा करण्यात आलेली आहे, पण हे 2100 रुपये कधी भेटणार आहेत असं सांगितलं आहे कारण जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं आहे की येणारा जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पामध्ये या 2100 रुपयाची अधिकृत घोषणा होईल आणि त्यापुढे हे 2100 रुपये प्रत्येक महिन्याला आणि प्रत्येक महिलांना भेटतील तोपर्यंत नाही। तोपर्यंत म्हणजेच येणारा जो महिना आहे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी पर्यंत प्रत्येक महिन्याला 1500 रुपये या प्रमाणेच दिले जाणार आहेत। त्यानंतर
अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प बांधताना याची घोषणा करून त्यापुढे 2100 रुपये दिले जातील अशी अधिकृत माहिती माननीय नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। तर ही अतिशय महत्वाची अशी माहिती होती। या आपल्या लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। परत भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।